जालन्यामधून आहे। जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील महत्त्वाची पत्रकार परिषद घेत आहेत। मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय। त्यानंतर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ते पुढील आंदोलनाची दिशा आणि तारीख सुद्धा जाहीर करणार आहेत। पत्रकार परिषदेपूर्वी ते मराठा बांधवांशी संवाद साधतील। त्यानंतर पत्रकार परिषदेमधून ते आपल्या पुढच्या आंदोलनाची भूमिका सुद्धा स्पष्ट करणार आहेत। दरम्यान जरांगे नेमकी कोणती भूमिका मांडणार आणि कुणावर निशाणा साधणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्यासोबत आहेत। गौरव, मराठा समर्थक जमायला सुरुवात झालेली आहे का? किती वाजता पत्रकार परिषद सुरू होतीये आणि गावकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या भावना काय आहेत या आंदोलनाला घेऊन? खरे श्रद्धा, आपण जर बघितलं तर आज जालन्याच्या अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यासाठी आता राज्यभरातून विविध ठिकाणाहून मराठा आंदोलक जालन्याच्या अंतरवाली सराटीत दाखल होत आहेत। मी तुम्हाला या ठिकाणचे दृश्य दाखवू शकतो। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील अवघ्या थोड्या वेळात पोहोचतील आणि या ठिकाणी जरांगे पाटलांची आधी बैठक होईल। त्यानंतर जरांगे पाटील हे मराठा बांधवांशी चर्चा करतील। त्यानंतर त्यांची भूमिका जी आहे ते जाहीर करणार आहेत। आपण जर बघितलं तर मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आणि याच मागण्यांसाठी आणि या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र दिसत आहेत। मात्र आज जालन्याच्या अंतरवाली सराटीत मराठा बांधवांची बैठक होत आहे आणि ही बैठक झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुढील आंदोलनाची दिशा जी आहे ती जाहीर करणार आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी काही मराठा आंदोलक आहेत, मराठा बांधव आहेत। काय सांगणार, कुठून आले तुम्ही? माळशिरस तालुका, जिल्हा सोलापूर। आम्ही महाराष्ट्र सरकारने जे आश्वासने दिली होती दादासने, त्या अनुषंगाने दादांनी ही बैठक बोलवलेली आहे आणि जे आव्हान दादा करणार आहेत त्यासाठी मराठा सेवक जिल्ह्याभरातून महाराष्ट्रभरातून सर्व जमा होऊन त्या आंदोलनाला सपोर्ट करणार आहे। जरांगे पाटील आज पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहेत। तुम्ही तयार आहात का त्यासाठी? हो, त्यासाठी पूर्ण तयारी ना। तुम्ही कुठून आलात? मी छत्रपती संभाजीनगरहून आलो आणि जरांगे पाटील यांनी आज 16 मेचा बैठकीचं नियोजन ठेवलेलं आहे। कारण पुढील दिशा काय आंदोलनाची राहणार त्याविषयी जरांगे पाटील आज बैठकीत निर्णय घेणार आहे आणि त्या बैठकीतल्या निर्णय जो घेईन मनोजदादा त्या निर्णयाशी सर्व मराठा समाज त्याच्या पाठीशी खंबीर उभा आहे आणि जो बी निर्णय घेतला त्या निर्णयाशी प्रत्यक्ष त्यांच्या सोबत राहणार। वेळ पडले, काही बी पडलं तरी सरकारशी 2 हात करण्यासाठी मराठा समाज कटिबद्ध आहे। यापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज 2 वेळेस मुंबईकडे गेला होता। आता पुन्हा तशी परिस्थिती येईल का आणि जर आली तर तुम्ही तयार आहात का? 2 वेळेस जरी आली, मी म्हणतो तिसऱ्यांदा बी आली, नंतर बी आली, जेव्हा जेव्हा मुंबईला जाण्याची वेळ येईल त्यावेळेस प्रत्येक वेळेस मुंबईला मराठा समाज मुंबईला ताकदीनं उभा राहील आणि सरकारशी 2 हात करण्यास सज्ज राहील। तुम्ही कुठून आलात आणि काय मागणी असतात? आम्ही आलो आहे लातूरवरून। तर लातूर जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे, लातूर जिल्ह्यात निलंग्यामध्ये SDO जे साहेब आहेत आपले, तर 2 सप्टेंबरचा जो GR शासनाने काढलेला आहे त्या GRचा कुठलाही वापर न करता सरकारी अधिकारी सरळ डायरेक्ट फेटाळून लावतात आणि फेटाळून लावल्यानंतर जिल्हा अप्पर अधिकाऱ्याकडे अपील करण्याची त्यांचं हे आहे, GR आहे, तर हे न तिकडे पाठवता जात पडताळणी विभागाकडे पाठवतात। तर असे दिशाभूल करून सनी जवळपास 7-7, 8-8, 9-9 महिने लटकून ठेवतात। कुठलंही कास्ट सर्टिफिकेट दिलं जात नाही, जाणून बुजून त्रास दिला जातोय। पाटील आज पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा जाहीर करतात, कसं बघताय? आता म्हणजे 100% मागं जे काही GR काढलेले आहेत, आता सुद्धा पाटलांनी जे काही दिशा ठरवतील त्या दिशेसाठी आम्ही एकदम समर्थ आहे आणि कुठं म्हटलं तिथं जायला तयार आहे आम्ही। अंतरवाली म्हटलं अंतरवाली, मुंबई म्हटलं मुंबई, दिल्ली म्हटलं तरी दिल्ली। कारण श्रद्धा, आपण या ठिकाणी पाहू शकतो की मनोज जरांगे पाटील जे सांगतील त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते सगळं करायला तयार आहोत, असं प्रतिक्रिया अंतरवाली सराटी येथील मराठा बांधवांना देत आहेत। श्रद्धा, अगदी बरोबर आहे। या पत्रकार परिषदेची तयारी तर पूर्ण झालेली आहे आणि जशा समर्थकांच्या भावना आहेत, मराठा बांधवांच्या भावना आहेत, अगोदरपेक्षा आणखी ताकदीनं आणि आत्मविश्वासाने जरांगे पाटील यांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे आहेत। या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती आणि अपडेट घेत राहू। गौरव, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।